नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा आणि कडक नियम आहे मित्रांनो। रेशन कार्ड आता दुकानात तुम्हाला 1 नोव्हेंबरपासून या लोकांना धान्य मिळणार नाहीये आणि त्या लोकांचं कार्डावरून नाव सुद्धा कमी होणार आहे। जाणून घ्या याचं कारण काय आहे आणि ते लोक कोणते आहेत ज्यांना 1 तारखेपासून आता रेशन मिळणार नाहीये, त्यांना धान्य त्यांचं मिळणार नाहीये आणि कार्डावरून सुद्धा त्यांचं नाव कमी केलं जाणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, याच्याबद्दलची केंद्र सरकारने एक नियम आणलेला आहे, कडक नियम आणलेला आहे। या सगळ्यांचा आपण आज माहिती घेणार आहोत। कोणतं ते कारण आहे, तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमचं 1 नोव्हेंबरपासून जे रेशन आहे ते बंद होणार नाही, धान्य मिळणं बंद होणार नाही आणि तुमचं नाव सुद्धा कार्डावरून कमी होणार नाही। कारण अशा केसेस खूप होणार आहेत आणि हे खरंच खूप महत्त्वाचं आहे। सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, कारण हा महत्त्वाचा नियम आताच एक नवीन अपडेट आल्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे। लक्षात घ्या मित्रांनो, आता सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। बघा मित्रांनो, रेशन कार्ड न्यू गाईडलाईन्स, नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत। रेशनच्या दुकानात 1 नोव्हेंबरपासून या लोकांना धान्य मिळणार नाहीये, कार्डावरून नाव कमी होणार आहे। जाणून घ्या कारण, याच्या संदर्भातच आपण आता व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। लक्षात घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, पुढे सगळी माहिती ही खूप महत्त्वाची असणार आहे। लक्षात घ्या, पुढे रेशन कार्ड केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत। आता या शिधापत्रिकाधारकांना 1 ऑक्टोबरपासून रेशन मिळणे बंद होणार आहे। यामागचं कारण जाणून घेऊया। कारण काय बघा, ते आता सविस्तर आपण तर जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी जर सर्वप्रथम नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। रेशन कार्ड तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे। रेशन कार्ड शिवाय आता सध्या काही होत नाहीये, हे तुम्हाला माहिती आहे। रेशन कार्डवरच्या सगळ्या ज्या योजना आहेत, सगळ्या योजना आता रेशन कार्ड कंपल्सरी आहे। कारण रेशन कार्ड हे तुमचं कुटुंब ठरवतं की तुमचं कुटुंब किती, हे रेशन कार्डवरून ठरवलं जातं। लक्षात घ्या, भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे आणि देशातील अनेक लोकांना सरकारी योजनेचा लाभ सुद्धा मिळत आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच। जसे की लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, मोफत गॅस सिलेंडर योजना, अशा योजना मिळत आहेत ज्यामध्ये बहुतांश गरीब गरजू लोकांचा समावेश आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकार या गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन पुरवते। रेशन म्हणजे आपल्याला अन्नधान्य हे मिळतं मित्रांनो। सरकारच्या या कमीत किमतीच्या रेशनच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडे रेशन कार्ड असणं खूप आवश्यक असतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। अशा प्रकारे हे लोक पात्र ठरतात ज्यांच्याकडे रेशन कार्ड असतं। मात्र सरकारने रेशन कार्डासाठी नवीन नियम आणलेले आहेत, नवीन नियम जारी केलेले आहेत। यानुसार 1 नोव्हेंबरपासून रेशन बंद होणार, रेशन कार्डवरती तुमचं रेशन बंद होणार, हे सगळं त्यांनी सांगितलं आहे। आता लक्षात घ्या, त्याच्या मागचं एक कारण जे महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला मी 10 वेळा सांगितलं आहे, EKYC आवश्यक आहे। आता EKYC कसं करायचं आहे याचा व्हिडिओ सुद्धा मी माझ्या YouTube चॅनलवरती टाकलेला आहे। तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक बघू शकता। मी तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल की तुम्हाला EKYC वगैरे कसं करायचं आहे, EKYC किती महत्त्वाचं आहे। कारण EKYC जर नाही केलं तर मित्रांनो तुमचं नाव कमी होणार आहे। आता सगळे डिटेल्स इन्फॉर्मेशन पाहणारच आहोत। लक्षात घ्या, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रकधारकांना EKYC करणं आवश्यक आहे। EKYC नसेल तर तुम्हाला आता धान्य मिळणार नाहीये। लक्षात घ्या, EKYC करणं खूप आवश्यक आहे। याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वी जारी केली होती। मात्र अनेक शिधाधारकांनी अवस्था अशीच आहे, ज्यांनी EKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन 1 ऑक्टोबरपासून बंद केले जाणार आहे। ह्या माहितीनुसार EKYC साठी सप्टेंबरमध्ये 30 सप्टेंबर, लक्षात घ्या 30 सप्टेंबरच्या अगोदर हे तुम्हाला काम करायचं आहे। 30 सप्टेंबरच्या अगोदर जर तुम्ही काम नाही केलं तर रेशन तुमचं हे बंद होणार आहे। लक्षात घ्यायचं आहे, रेशन कार्ड बाबतीत तुम्हाला मी सांगत आहे, 30 तारखेच्या आज जर तुम्ही EKYC केली नाही तर तुमचं रेशन कार्ड हे बंद पडेल, तुमचं रेशनवरचं नाव हे कमी होणार, तुम्हाला धान्य मिळणार नाही। त्याचबरोबर ज्याच्यामध्ये ज्या स्कीम्स आहेत, ज्याच्यामध्ये रेशन कार्डचा वापर केला जातो, अशा सगळ्या स्कीम ही तुम्हाला मिळणार नाहीत। जसं की लाडकी बहीण योजना असू द्या किंवा दुसरी कुठली पण योजना असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड हे मागितलं जातं। तर आज जर तुमचं EKYC नसेल तर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये। हा लक्षात घ्या, 30 तारीख लक्षात घ्यायची, 30 सप्टेंबर
ही तारीख शेवटची तारीख आहे मित्रांनो। याच्या अगोदर KYC करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मी व्हिडिओ पण टाकलेला आहे, तोही जाऊन बघू शकता। मी ह्यासाठी तुम्हाला सतत सांगत असतो की रेशन कार्ड KYC किती महत्त्वाचं आहे। आता पुढे बघा, पुढची महत्त्वाची बातमी काय, सप्टेंबरपर्यंत KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्याला पुढचा महिना रेशन मिळणार नाही, अशा शिधापत्रिकाधारकाची नावेही शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत। KYC नसलेली शिधापत्रिका रद्द केली जातील। यानंतर या लोकांना सरकारीच्या रेशनच्या योजनेचा लाभ सुद्धा मिळणार नाहीये, तुम्हाला मी ते सांगत आहे। आता KYC का केलं जातं लक्षात घ्या। KYC तुम्ही म्हणाल की सारखं काय नवीन नाटक आहे, उठले की KYC करा, हे करा ते करा, तर लक्षात घ्या KYC का केलं जातं याची ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देत असतो। पहिल्यांदा पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। आपण योग्य आणि खरी माहिती जी आपल्या हिताची असते तेच आपण पुरवण्याचा प्रयत्न करत असतो। रेशन कार्ड KYC बाबत लोकांच्या मनात प्रश्न तर येतातच की शेवटी KYC का करत आहे बाबा सरकार सारखं, आम्हाला यातले काही कळत नाही आणि सरकार सारखं KYC करा, हे करा ते करा, आम्ही काय रिकामे आहोत का? तर लक्षात घ्या, याचं उत्तर असं आहे की अनेक लोकांची नावे शिधापत्रिकेवर नोंदवलेली आहेत। आता लक्षात घ्या, आपल्या घरात कोणी माता भगिनी असेल आपली, तर तिचं आपल्या रेशन कार्डवरती नाव असतं, परंतु तिचा विवाह झाल्यानंतर ती तिच्या पतीच्या घरी गेल्यानंतर तरीही नाव आपल्या रेशन कार्डवर असतं। तर रेशन कार्डवर मोफत रेशन मिळवण्याच्या योजनेसाठी कोण पात्र नाही, त्याच्यामध्ये असे अनेक लोक आहेत जे या जगात सुद्धा राहत नाहीत। लक्षात घ्या, कोणी कोणी आपले जे काही घरातले सदस्य असतात ते सुद्धा नसतात आता या जगात, तर त्यांची सुद्धा नावे तिथं असतात। त्यामुळं कधी कधी तुम्ही एखाद्या स्कीममधून बाहेर सुद्धा पडू शकता, तुमचा नवीन डेटा अपडेटेड डेटा तिथं नसतो। कोणी कोणी 2 भाऊ असतात तर त्यांचं विभाजन झालेलं असतं, तरीही त्यांचं नाव त्याच रेशन कार्डवरती असतं। त्यामुळं योग्य त्याला तो आता योजनेचा लाभ घेता येत नाही। जसं की लक्षात घ्या, मोफत गॅस सिलेंडर योजना, मोफत गॅस सिलेंडर योजनामध्ये काय आहे, एका रेशन कार्डवरती 3 गॅस सिलेंडर मोफत। आता पण तुम्ही रेशन कार्डच विभागलं गेलं नसेल आणि तुमचं अजून रेशन कार्ड एकच असेल तर 2 भावांमध्ये फक्त कोणाला एकालाच तरीही मिळणार आहे। जर तुम्ही ऑलरेडी विभाजन केलं असतं तर तुम्हाला दोघांनाही, पात्र दोघांनाही 3-3 सिलेंडर हे मिळाले असते। त्यामुळं योग्य डेटा, योग्य अपडेटेड माहिती घेण्यासाठी आपण KYC करत असतो असं त्यांनी सांगितलं आहे। KYC लक्षात घ्या। आता पुढे बघा काय म्हणले आहेत, ज्यांचा मृत्यू झाला आहे मात्र अद्यापही त्यांची नावे शिधापत्रिकेमध्ये काढण्यात आलेली नाहीत अशा लोकांसाठी आपण KYC करत असतो। आता पुढे बघा, सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावं नोंदवलेली आहेत या सर्वांना KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। त्यासाठी ते त्यांच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात। आता तुम्हाला कुठं जायचं आहे, तर KYC करण्यासाठी तुम्हाला अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन तुम्ही ही KYC करू शकता। कोणत्याही सदस्याने KYC न केल्यास त्याचे नाव या शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल। लक्षात घ्या, तुम्हाला मी ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा सांगितलं आहे KYC कसं करायचं आहे,